काय पाहणी केलेली आहे, काय चर्चा नेमकं? तर आज आपल्याकडे इथे जागतिक बँकेचे पथक आलेलं आहे. आपल्याला माहीत असेल की दर 3-4 वर्षांनी कोल्हापूर सांगलीमध्ये कृष्णा नदीत मोठा पूर येतो आणि त्या पुरात काही वर्षी जेवढं पाणी आपले नवादानी महाराष्ट्राला दिलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त पाणी 178 TMC पाणी वाहतो आणि ह्या पुरामुळे खूप मोठा नुकसान होतो. आणि दरवर्षी जेव्हा पूर येतो तेव्हा 150-200 कोटी रुपये आपल्याला खर्च करायला लागतात. लोकांचे नुकसान भरपाई प्लस लोकांना नुकसान तर होतो. तर अशी कल्पना मांडण्यात आली होती की एका ठिकाणी पूर होतो परंतु आपले धाराशिव जिल्ह्यात आणि ह्या भागात सोलापूरमध्ये आणि पुढे बीडमध्ये दुष्काळ असतो. तर तो जो पुराचा सरप्लस पाणी आहे तो इथपर्यंत आणता येईल का? तर ह्या बाबतीत जो प्रोजेक्ट आम्ही मंजूर करून घेतला, मागचे वेळीस हा प्रोजेक्ट मंजूर होता परंतु काय कारणास्तव तो होऊ शकला नाही. तर आपली नवीन CM आणि DCM साहेब आल्यानंतर परत ह्या प्रकल्पाला आपण कार्यान्वित केला. कारण 2019लाच आम्ही ह्याची कल्पना मांडली होती, पण आता ते कार्यान्वित झालं आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी पण त्याला मान्यता दिलेली आहे. तर ह्याच्यामध्ये एका बाजूला आपण पुरामुळे होणारं नुकसान कोल्हापूर सांगलीमध्ये कमी करू, परंतु त्याच्यातला जो जास्त पाणी आहे तो जो 21 TMC पाणी मराठवाड्याला मिळणारच आहे. तर त्याचाच फायदा घेऊन, त्या प्रकारचे कॅनॅल्सचा फायदा घेऊन आपल्याला मराठवाड्याला आणता येईल का ह्याचा विश्लेषण करून त्याला किती पैसे लागणार आहे आणि त्याचं काम कसं सुरू करता येईल त्या बाबतीतची ही पथक आहे. काय नवीन सूचना केलेल्या आहेत, काही म्हणजे काही ड्रॉबॅक्स वगैरे काही सांगितले आहे? नाही, ड्रॉबॅकमध्ये एक फायदेशीर गोष्ट अशी आहे की हा इंट्रा बेसिन ट्रान्सफर नाही आहे. म्हणजे आपण कृष्णाचं पाणी गोदावरीमध्ये नाही घेऊन जात. कृष्णाचं पाणी कृष्णाचेच पण डेफिसिट एरिया, कारण सिनाचा बेसिन डेफिसिट बेसिन आहे, तर त्याच्यामध्ये आणतो. तर एन्व्हायरमेंटली किंवा पर्यावरणच्या दृष्टिकोनातून हा चुकीचा काम नाही आहे. दुसरी गोष्ट की खर्चिक खूप आहे, कारण मध्ये खूप मोठे डोंगर येतात. तर त्याला कॅनॅल टनेल्स जे करायचे असतात, बोगद्याला खर्च खूप होतो. तर हे बोगद्याचा खर्च महाराष्ट्र शासन तर करतच आहे, पण त्याला जोडून जागतिक बँक आणि एशियन डेव्हलपमेंट बँक आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक असे 3 जे मोठे बँक्स आहेत त्याच्यातून जर आपल्याला निधी उभा करता आल्या तर हे काम लवकर करता येईल. सर, किती कर्ज अपेक्षित आहे वर्ल्ड बँकेकडून ह्या प्रोजेक्टसाठी? याच्या $400 मिलियन म्हणजे 3,500 कोटीचा आहे. त्यापैकी 30% राज्य शासनाचा वाटा आहे. तर त्यांचा वाटा मला वाटतं 2,000 कोटी जवळपास ना. हाऊ मच इज दी USD प्युअर वर्ल्ड बँक कंपोनंट? हां, करीबन 2,000 कोटी त्यांच्याकडून आहे आणि बॅलन्स आपला महाराष्ट्र राज्य शासनाचा वाटा. पण हा 2200 करोड वर्ल्ड बँक और 1800 महाराष्ट्र शासन. पण त्यापुढे जाऊन ह्याच प्रोजेक्टवर आधारित एशियन डेव्हलपमेंट बँकचा $500 मिलियन प्रकल्प पाईपलाईनमध्ये आहे आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकचा अजून एक $1 बिलियन. पण हे सगळे प्रोजेक्ट एकामेकाशी जोडलेले पाहिजे, जेणेकरून हे सगळं पैसा एकत्र करून हा पूर्ण प्रकल्प करता येईल. तर त्याच्यासाठी जागतिक बँकेचा लीड रोल आहे याच्यात. सर, आता आम्ही मीटिंगमध्ये आम्ही पाहिलं की वर्ल्ड बँकेचे जे पथक आहे यांनी फार बारकावे पाहतात. मग त्याच्यामध्ये काय पॉझिटिव्हिटी आहे का? काय लोन? बिलकुल पॉझिटिव्ह, म्हणून तर एवढे लांब आले ते, नाही तर फक्त कृष्णा खोऱ्यामध्ये थांबले असते. आणि आमदार साहेबांच्या सोबत आमची चर्चा पूर्वीच झाली होती आणि फडणवीस साहेबांची चर्चा झाली होती की हा प्रकल्पाचा मेन आहे की नाविन्यपूर्वक पूर नियंत्रण करणे. जुन्या काळातला पूर नियंत्रण असं होता की आपण पूर येतो तर नदीच्या दोन्ही बाजूला मोठे एम्बँकमेंट तयार करावे आणि खोलीकरण करावा. पण त्याच्यातून हे पूर निघणार नाही, कारण हे पुराचं पाणी एवढं जास्त आहे की किती जरी आपण नदीचे एम्बँकमेंट वर केले तर पाणी वर जाणार किंवा खाली जाऊन तर पूर येणारच. तर म्हणून हा पुराचा जो सरप्लस पाणी आहे त्याचा सदुपयोग केला पाहिजे. कुठल्याही आपत्तीचा इष्टपत्तीमध्ये कन्वर्ट करणं हा त्याच्या मागचं धोरण आहे. सकारात्मक वाटतं एक अधिकारी म्हणून असे कामं करत असतात. कोण? सरकार सकारात्मक आहे. बिलकुल सरकार म्हणून तर इतकं सगळं हे सरकारचे 30% कॉन्ट्रीब्युशननी काम होतं आहे. काय सगळं फक्त जागतिक बँक नाही देणार त्याला. थँक्यू सर. कृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या माध्यमातून आपण 23.66 TMC आपल्या या भागाला बीड आणि धाराशिवला मिळावं असं साधारण अभिप्रेत केलेलं आहे. त्यातला पहिल्या टप्प्याचं 7 TMCचं काम चालू आहे आणि आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे आत्ताच्या या वर्षाच्या जून-जुलैमध्ये या घाटणे बॅरेजमधनं पाणी आपण उचलून याच वर्षी धाराशिवपर्यंत तुळजापूरपर्यंत नेणार आहोत. आता ह्याच्या पलीकडचा विषय जो आहे 16.66 TMC पाण्याचा, ते पाणी कुठनं येणार, कसं येणार,
ह्याच्यातला एक भाग म्हणजे जे जुनं आपलं कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प होता तो त्यातला एक भाग आहे. आणि आता आपल्या सरकारने आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असतानाच या बाबतीतला विचार केलेला होता. आणि आता प्रवीण परदेशी साहेब आणि इतरांनी मिळून आपला कोल्हापूर आणि सांगलीमध्ये जर 2-3 वर्षाला जो पूर येतो ते पुराचं पाणी दुसरीकडे न्यायचं, जेणेकरून पुराने जे नुकसान होतं ते कमीत कमी होईल, असा त्यांनी एक जो विचार केला होता. त्यातला एक महत्त्वाचा भाग असा आहे की ते पाणी आपल्या भागात आणायचं, मराठवाड्याकडे आणायचं. आणि वर्ल्ड बँकेला विनंती केलेली होती कोल्हापूर सांगलीच्या बाबतीमध्ये, तिथे होत असलेल्या प्रकल्पाला अभ्यास करा, मदत करा, आणि त्याला त्यांनी मंजुरी दिलेली आहे. त्याच्यातलाच पुढचा भाग म्हणून हे पाणी जे पुराचं आहे ते आपल्याकडे आणण्याचं नियोजन आता चाललं आहे. आणि आता आपण वर्ल्ड बँकेला हीच विनंती करतो आहे की या प्रकल्पाचा अभ्यास करा. त्यांना कसं आहे, जागतिक स्तरावरती वेगवेगळे त्यांनी कामं केलेली आहेत, वेगवेगळे बारकाईने अभ्यास केलेले आहेत. तर त्या अनुषंगाने आपल्याला काही चांगल्या सूचना त्यांच्याकडनं मिळतील, DPR त्यांच्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा आहे. आणि स्वाभाविक दुसरी गोष्ट बँक आहे, ती बँकेकडनं आपल्याला फंडिंग मिळावं, जसं त्यांनी कोल्हापूर, सांगली किंवा इतर ठिकाणी केलेलं आहे, देशात केलेलं आहे, आपल्या राज्यातही केलं आहे. तसं वर्ल्ड बँकेने आपल्याला तांत्रिकदृष्ट्या टेक्निकल देखील मदत करावी आणि पैशाच्या बाबतीमध्ये फंडिंग करावं अशी साधारण अपेक्षा आहे. आता मी कंप्लीट करतो. आता त्यांनी जी पाहणी केली त्याच्यामध्ये ते सकारात्मक वाटत आहेत आपल्याला. ते अभ्यास करणार आहेत. उद्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्याकडे बैठक होणार आहे. हे सगळेजण तिथे बसून अजून डिटेलमध्ये चर्चा करतील आणि ते पुराचं पाणी आपल्याकडे आणण्याच्या अनुषंगाने नियोजन करतील. दादा, डॉक्टर साहेबांच्या काळामध्ये ही 400 कोटीचा प्रोजेक्ट आता 1500 कोटीवरती गेला आहे. 1500 नाही, खूप जास्त गेलं. जास्त आहे ना? हां. एवढी रक्कम आता राज्य सरकार ही पूर्णपणे व्यवस्थित पार पाडेल काही प्रोजेक्ट सर्व? देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आपले दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, ह्यांनी सगळ्यांनी असा जो भाग आहे जिथे दुष्काळी परिस्थिती आहे त्याला मदत करण्याचा ठोस भूमिकाच घेतली आहे. आणि आपलं सरकार महायुतीचं आल्यानंतर पहिल्या दुसऱ्या कॅबिनेटलाच अगदी सुप्रमा मंजूर करून या प्रकल्पाला गती दिली. म्हणजे नुसतं बोलण्याचे विषय नाही तर कृतीमधनं काम गेल्या वर्षी सुरू झालेलं आपण बघितलं. आणि मी म्हटल्यासारखं काम अतिशय चांगल्या गतीने चालू आहे आणि या वर्षाच्या पावसाळ्यातच पाणी आपण इथनं उचलणार आहोत. त्यामुळे सरकार पूर्ण मदत करेल, निधीच्या बाबतीमध्ये अडचण येऊ देणार नाही याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. ठीक है. ये एक बड़ा सीधा सा सवाल नहीं है और इसका आंसर भी सीधा नहीं है क्योंकि ये फ्लोटिंग रेट ऑफ इंटरेस्ट होता है और ये डिपेंड करता है कि किस करेंसी में ये लोन लिया जाएगा. अच्छा. तो अभी वर्ल्ड बैंक के पास जो ऑप्शंस हैं उसमें 4 करेंसीज हैं. उसमें डॉलर भी है, उसमें येन भी है, उसमें यूरो है और पाउंड स्टर्लिंग है. तो कौन सा सरकार अब किस करेंसी में ये लोन लेगी उसके ऊपर डिपेंड करता है कि कितना इंटरेस्ट रेट होगा. और जहाँ तक बाकी टर्म्स का सवाल है तो ये भी भारत सरकार डिसाइड करती है कि वो कितने ड्यूरेशन का लोन लेंगे. वो 10 साल का होगा या 12 साल का होगा या 15 साल का होगा. तो इसके बारे में अभी हम कुछ बता नहीं सकते. ये जब लोन नेगोशिएट होगा तब भारत सरकार इंडिकेट करेगी कि किस करेंसी में चाहिए और कितने ड्यूरेशन का चाहिए, उसके हिसाब से उसका जो है उसका कालावधि कितना होगा? तो ये एक महाराष्ट्र सरकार ने एक प्रस्ताव भेजा था भारत सरकार को. अभी वो भारत सरकार ने प्रस्ताव जो है वर्ल्ड बैंक को भेजा है कि एक प्रोजेक्ट बनाना है. तो ये प्रोजेक्ट को हम एक्चुअली महाराष्ट्र रेजिलियंस डेवलपमेंट प्रोजेक्ट बोलते हैं. तो इसमें कई चीज़ें हैं जिसमें एक चीज़ जो है ये आपने जो उल्लेख किया वो है. तो पूरे कृष्णा बेसिन में किस तरीके से वाटर यूटिलाइजेशन को इम्प्रूव करें जिससे इकोनॉमिक बेनिफिट को बढ़ा सकते हैं, जिससे हम फ्लड के क्वेश्चन को एड्रेस कर सकते हैं, जिससे हम ड्राउट के क्वेश्चन को एड्रेस कर सकते हैं. तो इस तरीके का एक कॉम्प्रिहेंसिव प्रोजेक्ट में क्या क्या कर सकते हैं वो हम लोग अब देख रहे हैं कि उसमें कौन से एक्टिविटीज़ जो हैं करनी चाहिए. तो उसके बारे में अभी हम लोग महाराष्ट्र सरकार से और महाराष्ट्र सरकार के जो भी एजेंसीज़ हैं, वाटर रिसोर्सेज डिपार्टमेंट, उनसे बात करें. सर, आप प्रोजेक्ट का मुआयना कर रहे हैं, क्या कुछ कमियां नजर आ रही है? देखिए, अभी प्रोजेक्ट तो अभी है नहीं, हम तो प्रोजेक्ट अभी प्रिपेयर कर रहे हैं. तो इसमें इस समय ये बोलना कि प्रोजेक्ट में क्या कमी है ऐसा कोई मतलब प्रोजेक्ट अभी प्रिपेयर हो रहा है. तो
ये देखना है कि ये प्रोजेक्ट में जो इन्वेस्टमेंट कंपोनेंट आए वो उसका जो भी इकोनॉमिक बेनिफिट है वो मैक्सिमाइज हो, और जो भी उसमें अगर कोई एनवायरनमेंट या सोशल इम्पैक्ट्स होते हैं तो वो मिनिमम नेगेटिव इम्पैक्ट्स हो, और अगर कोई नेगेटिव इम्पैक्ट है तो उसको कैसे मिटिगेट करना है उसको एड्रेस करें। वर्ल्ड बैंक से जो कर्ज की मांग है प्रोजेक्ट के लिए, ये पूरी हो जाएगी? भारत सरकार ने ये प्रस्ताव वर्ल्ड बैंक को भेज दिया है कि वर्ल्ड बैंक को ये फंडिंग प्रोवाइड करनी है, तो अब उसके ऊपर आगे काम हो रहा है। इसके पहले ऐसा कोई प्रोजेक्ट हो चुका है क्या? वर्ल्ड बैंक और भारत सरकार और महाराष्ट्र सरकार के बीच में बहुत सारे प्रोजेक्ट्स हो चुके हैं। तो पानी को लेकर, कृषि को लेकर, रोड्स के ऊपर, डिज़ास्टर मैनेजमेंट के ऊपर, कई सब्जेक्ट्स के ऊपर प्रोजेक्ट हो चुके हैं। ठीक, ओके, थैंक यू।